मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, अशी साजरी करा कोजागिरी पौर्णिमा। तर काही जणांच्या कमेंट्स आल्या की ताई केव्हा कोजागिरी पौर्णिमा साजरी करायची आहे। तर मित्रांनो, आपल्याला कोजागिरी पौर्णिमा 16 तारखेला बुधवारच्या दिवशी आपल्याला साजरी करायची, रात्री 12 वाजता। तर ही कोजागिरी पौर्णिमा रात्री संध्या म्हणजे 8:45 लागत आहे। तर आपल्याला रात्री 12 वाजताच म्हणजे 17 तारखेला आपल्याला सापडते आहे। तर आपल्याला बुधवारच्या रात्री 16 तारखेलाच रात्री 12 वाजता पूजा करायची, मांडणी करून ठेवायची, चौरंगावर सफेद रुमालात राहायचा आहे, एक कलश भरून ठेवायचा आहे। त्या कलशावर तुम्हाला आंब्याची डाळी ठेवायची आहे, ते इंद्राचं प्रतीक। आणि मग तुम्हाला गोल सर्कल तांदळाचं बनवायचं आहे, तर ते चंद्राचं प्रतीक। 2 जोड पानांवर कुबेर मंत्र यंत्र आणि लक्ष्मी यंत्र जर असेल, कुबेर यंत्र आणि लक्ष्मी यंत्र, तर 2 नागिनच्या पानांवर जोड पानांवर तुम्हाला ते दोघीकडे एक एक यंत्र ठेवायचे। जर यंत्र नसल्यास तुम्हाला सुपारीचा वापर करायचा आहे। आणि लक्ष्मी यंत्रासाठी तुम्हाला लक्ष्मीची मूर्तीसुद्धा तुम्ही ठेवू शकता, कुबेरची मूर्ती ठेवू शकता। आणि जर तुम्हाला काहीच ठेवायचं नसणार तर तुम्ही साधी सुधी सरळ सोपीसुद्धा पूजा करू शकता। जर की तुम्हाला हे काहीच याच्यातलं माहिती नाही तर एक लक्ष्मीचा फोटो जर असेल तर फोटोसुद्धा तुम्ही ठेवू शकता। आणि त्या फोटोसमोर तुम्ही दुधाचं नैवेद्य, बासुंदी नाही पण केली, खीर नाही पण केली, पण त्या दूध आणि साखर पण तुम्ही ठेवू शकता। साधी सरळ सोपी पूजा। आणि त्या लक्ष्मी मातेच्या फोटोला तुम्ही कमलगट्ट्याचा मणी असेल तुमच्याजवळ तर तो एक अर्पण करू शकता, माळा तुम्ही अर्पण करू शकता। कमलगट्ट्याच्या माळावर तुम्ही महालक्ष्मीचा मंत्र बोलू शकता, ओम श्रीम नमः, ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय महम श्रीम ह्रीम श्रीम प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा हा मंत्र बोलू शकता। विष्णू गायत्री मंत्र बोलू शकता, लक्ष्मी गायत्री मंत्र बोलू शकता, कुबेर मंत्र बोलू शकता, गीतेचा 15वा अध्याय बोलू शकता, 11 स्वामी समर्थाची माळा बोलू शकता, कनकधारा मंत्र आहे, तर कनकधारा स्तोत्र आहे, तर ते तुम्ही बोलू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही श्री सूक्त 16 वेळा बोलू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही साधी सरळ सोपी कोजागिरी पौर्णिमाची तुम्ही मांडणी, आणि जर नाही तुम्हाला मांडणी करायची असेल तर लक्ष्मी मातेचा या लक्ष्मी नारायणचा जो फोटो असेल की विष्णू भगवान क्षीरसागरात झोपलेले आणि माता लक्ष्मी त्यांचे पाय चेपीत आहे, हा फोटो पण तुम्ही एक ठेवला आणि त्याच्यावर सुद्धा तुम्ही सेवा केल्या तरी सुद्धा चालेल। पण रात्री 12 वाजता तुम्हाला या सेवा करायच्या आहे। 12 वाजताच या भूलोकावर, या पृथ्वी लोकावर 1 वर्षातून शरद पौर्णिमा जी आहे, कोजागिरी पौर्णिमा आहे, तर इंद्र चंद्र कुबेर लक्ष्मी या अमृतचा वर्षाव साक्षात पाडत असतात। तर त्यावेळेस आपल्याला 12 वाजता हे दूध आपल्याला त्या चंद्राखाली ठेवायचे, म्हणजे साक्षात अमृतचा वर्षाव होतो। आणि ते गाईचे दुधामध्ये अमृतचा वर्षाव हे नैवेद्य आपल्याला माता लक्ष्मीला द्यायचे की याच्याने माता लक्ष्मी आपल्यावर खूप लवकर प्रसन्न होईल। जो कोणी झोपलेलं असतं तर ही माता लक्ष्मीची मोठी बहीण अलक्ष्मी ही घरोघरी अगोदर अलक्ष्मी येते। ज्याच्या घरी खूप घाण आहे, उष्टे भांडे पडलेले, खरगटे पडले, खूप घाण आहे, तिथे अलक्ष्मी अगोदर बसून जाईल। आणि जिथे स्वच्छता आहे मग महालक्ष्मी येते। तर जिथं स्वच्छता राहिली, पूजेची मांडणी केलेली आहे तुम्ही, तर तिथं महालक्ष्मी बसेल। तर अशी ही महालक्ष्मीची तुम्हाला साधी सरळ सोपी ही पूजा पाठ करायची आहे। आणि आपल्या घरातील 7 जन्माची दुःख दरिद्रता दूर करून आपल्या मुलाबाळांसाठी, आपल्या नवऱ्याच्या प्रगतीसाठी, मुलांच्या प्रगतीसाठी या सेवा करायच्या आहेत। की जो कोणी या सेवा करतो त्या दिवशी माता लक्ष्मीचा साक्षात आशीर्वाद असतो, असे स्वतः विष्णू भगवानांनी सांगितले आहे। तर कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व आणि पूजाविधी काय आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊया। अश्विन पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते। यास माडी पौर्णिमा असेही म्हणतात। ही शरद ऋतूतील अश्विन महिन्यात येते। या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो। या दिवशी दरम्यानचे आयुर्वेदिक औषध घेण्याची पद्धत आहे। तर या पौर्णिमेला आयुर्वेदिक पौर्णिमा असे सुद्धा म्हणतात, कारण की जो कोणी या पौर्णिमेच्या चंद्राच्या खाली बसतो, या पौर्णिमेच्या दिवशी छतवर, टेरिसवर, कुठे बाहेर अंगणात जर फिरतो, तर त्या दिवशी त्या चंद्राचे जे आहे अमृत वर्षा ज्या वेळेस होते त्यावेळेस जो व्यक्ती फिरत असतो त्याला रोग वगैरे असेल या बिमार असेल तर तो बिमारीपासून दूर होतो असे सुद्धा म्हणतात। या दिवशी महादेवाने आपल्या डोक्यावर
चंद्र स्थापन केला आहे, म्हणून चंद्रेश्वर हे एक नाव महादेवाला प्राप्त झालं आहे. तर जो कोणी शरद पौर्णिमापासून तर कार्तिक पौर्णिमेपर्यंत प्रदोष कालावर महादेवाला 1 तांब्या जल अर्पण करेल, ओम चंद्रेश्वराय नमः या मंत्राचा जप करत करत जर पाणी अर्पण करेल, तर ज्याच्यावर कर्ज झालंय कर्ज दूर होईल, धनाची प्राप्ती पाहिजे, धन तुम्हाला मिळेल, निसंतान असेल तर संतान प्राप्ती होईल, ज्या मुला मुलींचे लग्न होत नाही आहेत तर त्या मुला मुलींचे लग्न सुद्धा जुळतील, ज्याला संतान प्राप्ती नाही, या कोणी रोगी आहे, म्हणजे प्रत्येक इलाजांवर हे चंद्रकेश्वर हे नावाने जर तुम्ही महादेवाला पाणी जल अर्पण केलं तर तुमच्या मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतील. तर अशी ही पौर्णिमा आयुर्वेदिक सुद्धा म्हटली जाते. औषध लवकर लागू पडतं असा समज आहे या पौर्णिमेच्या दिवशी. या दिवशी पाळावयाच्या व्रताला कोजागर व्रत असे म्हणतात. दिवसा उपास करून रात्री लक्ष्मी व ऐरावतारूढ इंद्र यांची पूजा करा. या दिवशी आपल्याला महालक्ष्मी अष्टकचं सुद्धा आपण इंद्रकृत महालक्ष्मी अष्टक आपण 11 वेळा बोलू शकतो. या पूजेनंतर रात्री चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवायचा असतो. दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळ्या, वेलदोड्या, जायफळ वगैरे गोष्टी घालून तसेच साखर घालून नैवेद्य दाखवला जातो. देव व पित्तर यांना नारळाचे पाणी व पोहे समर्पण करावेत. तसेच ते आपतेष्टासह स्वतःही सेवन करावे. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि ते दूध मग प्राशन केले जाते. उत्तर रात्रीपर्यंत जागरण केले जाते अशी आख्यायिका सांगतात. या दिवशी उत्तर रात्री साक्षात लक्ष्मी चंद्रमंडळातून पृथ्वीवर उतरते व लक्ष्मी देवी येऊन संस्कृतमध्ये की जागरती म्हणजे कोण जागत आहे असे विचारते, म्हणून या दिवसाला कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी दूध सुद्धा खेळावे असेही सांगितले आहे, म्हणजे रासक्रीडा करावी आणि तुम्हाला जर गरबे खेळायचे असतील या दिवशी तर तुम्ही गरबासुद्धा खेळू शकता. लक्ष्मीच्या स्वागत तीर्थरात्री असते. घरे, मंदिरे, उद्याने, घाट इत्यादी असंख्य दीप लावले जातात. सनत कुमार संहितेत या व्रताची कथा दिली आहे. प्राचीन काळी याच दिवशी कौमुदी महोत्सव साजरा करतात. कौमुदी पौर्णिमा व शरद पौर्णिमा असे सुद्धा या पौर्णिमेला नाव दिले गेले आहे. पावसाळ्यानंतर प्रसन्न अशा शरद ऋतूतील ही पौर्णिमा असल्यामुळे तिला उत्सवाचे महत्त्व आले असावे म्हटले जाते. या दिवशी विधीपूर्वक स्नान करून उपास ठेवायला पाहिजे. काही लोक तांब्याच्या किंवा मातीच्या कलश यात्रावर वस्त्राने झाकलेली सोन्याची लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करून पूजा करतात. संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर सोने, चांदी किंवा मातीचे तुपाने भरलेले 100 दिवे लावतात. देवीला नैवेद्य दाखवला जातो. तूप घातलेली खीर तयार करावी व बऱ्याच पात्रात भरून ती चंद्रकिरणाखाली ठेवावी. 3 तासानंतर संपूर्ण खीर लक्ष्मीला अर्पित करून ब्राह्मणांना प्रसाद म्हणून वाढावी. त्यानंतर मांगल्यमय गाणी म्हणून भजने म्हणत रात्री जागरण करावे. सकाळी सूर्योदयावेळी स्नान करून लक्ष्मीची सुवर्णांच्या प्रतिमा गुरुजींनी अर्पित कराव्या. अशी ही काही ठिकाणी पद्धत परंपरा आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या मध्यरात्री देवी महालक्ष्मी आपल्या कमलामध्ये वर आणि अभय घेऊन भावकतेने आपल्या व्रत करणाऱ्याला प्रसन्न होते. जो मनुष्य जागून माझी पूजा करत असेल त्याला मी अपार धनधान्य देईन असे महालक्ष्मी म्हणते. दरवर्षी करण्यात येणारे हे व्रत लक्ष्मीला संतुष्ट करण्यासाठी केले जाते. त्याने लक्ष्मी प्रसन्न होऊन सुख समृद्धी लाभते. पण मृत्यूनंतर परलोकात सुद्धा आपल्याला सद्गती मिळते. या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ लोकांना ओवाळून त्यांची किंवा तिची अश्विन नवरात्रीसारखी अश्विनीसारखी साजरी करतात. तर अशी ही तुम्हाला कोजागिरी पौर्णिमा साजरी करायची. जो कोणी कोजागिरी पौर्णिमा या प्रकारे साजरी करतो तर त्याला महालक्ष्मीची अपार कृपा प्राप्त होते. तर आता कोजागिरी पौर्णिमाची एक कथा आहे तर ती ऐकूया. श्री गणेशाय नमो नमः. प्राचीन काळी मगध देशात वलित नावाचा एक संस्कुरी परंतु दारिद्र्य ब्राह्मण राहत होता. ब्राह्मण जेवढा सज्जन होता त्याची पत्नी तेवढी दुष्ट होती. ती ब्राह्मणाच्या गरिबीमुळे दररोज त्याला त्रास देत होती. संपूर्ण गावात ती तिच्या पतीची निंदा करत असे, पतीच्या विरुद्ध आचरण करत असे. हाच तिने आपला धर्म मांडला होता. एवढेच नाही तर पैशांच्या हव्यासापोटी ती आपल्या पतीला चोरी करण्यासाठी प्रोत्साहित करीत होती. एकदा श्राद्ध करताना ब्राह्मणाच्या पत्नीने पूजेमध्ये ठेवलेले सर्व पिंड उचलून एका विहिरीत फेकून दिले. पत्नीची अशी वर्तणूक पाहून दुःखी मनाने ब्राह्मण जंगलात निघून गेला. जंगलात गेल्यानंतर त्याला तेथे नागकन्या भेटतात. त्या दिवशी अश्विन मासातील पौर्णिमा होती. नागकन्यांनी ब्राह्मणाला रात्री जागरण करून
लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे कोजागर व्रत करण्यास सांगितले. ब्राह्मणाने विधिव्रत कोजागर व्रत केले. या व्रताच्या प्रभावाने ब्राह्मणाला अपार धनसंपत्ती प्राप्त झाली. भगवती लक्ष्मीच्या कृपेने पत्नीची बुद्धी पण शुद्ध झाली आणि दाम्पत्य जीवन ते सुखाने सुख समृद्धीने साजरे करू लागले. तर असे हे कोजागिरी पौर्णिमाची छोटीशी कथा होती. आता आरोग्य आणि सुख, शांती, धन सर्व काही मिळेल केवळ पौर्णिमेच्या 5 या सोप्या मंत्रांनी. तर कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र एवढा सुंदर असतो की त्राटक बघत राहावे असे वाटते. आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. धार्मिक दृष्ट्या विशेष पूजनीय पौर्णिमेला चंद्राची आराधना केली जाते. चंचल मन असणाऱ्यांनी या दिवशी चंद्राची पूजा करावी. चंद्र मंत्र मानसिक शांती, शीतलतेसह अपार धनधान्य, संपत्ती, ऐश्वर्य प्रदान करणारे 5 विशेष मंत्रांनी मिळवा चंद्रदेवताची कृपा. तर कोणते आहेत तर चंद्रदेवताचे मंत्र. ओम चम चंद्रमस्याय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. दशी शंख तुषारांबम शिरोधारणं संभवम नमामि शशिनं सोमम शंभुमूर्कट भूषणम. दुसरा मंत्र. आता तिसरा. ओम श्राम श्रीम श्रम सा चंद्रमेसे नमः. चौथा. ओम एम क्लीम सोमाय नमः. पाचवा. ओम भूर्भुवस्वः अमृतांगाय विद्महे कलारूपाय धीमहि तन्नो सोमा प्रचोदयात. हे 5 मंत्रांचा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण 108 वेळा जाप करू शकतात. पहिला आहे ओम चम चंद्रमसे नमः. दुसरा आहे दधी शंख तुषाराभम शिरोधारणव संभवम नमामि शशिनं सोमम शंभो मुर्कटभूषणम. तिसरा. ओम श्राम श्रीम श्रम सा चंद्रमेसे नमः. चौथा. ओम एम क्लीम सोमाय नमः. पाचवा. ओम भूर्भुवस्व अमृतांगाय विद्महे कालरूपाय धीमहि तन्नो सोमाय प्रचोदया. तर अशा या 5 मंत्रांनी तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी या मंत्राची तुम्ही 108 वेळा मंत्र जाप करू शकता आणि कोजागिरी पौर्णिमा साजरी करू शकता. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला या माझ्या उपाय, मंत्रस्तोत्र आणि साधी सोपी सरळ तुम्हाला मी कोजागिरी पौर्णिमेची कशी तुम्हाला सेवा करायची आहे तर ती मी सांगितली आहे. तर लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. जय श्री महाकाल, जय माता दी.